काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब माझ्यासोबत आहेत. साहेब, सुखरूप तुम्ही दुबईमधून मायदेशी परतलात, काय पहिली प्रतिक्रिया? मला आज या आपल्या जालना आणि संभाजीनगरमध्ये पोहोचण्याचा निश्चितच आनंद आहे की ज्या आम्ही दुबईच्या दौऱ्यावर गेलो तिथं जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामधून आम्हाला असं वाटत होतं की आम्ही सुखरूप घरी परत पोहोचलो पाहिजे. त्यासाठी आपल्या देशातल्या विशेषतः जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या दोन्ही जिल्ह्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी जी माझ्याकरता प्रार्थना, दुआ आणि शुभेच्छा सदिच्छा दिल्या त्याचा परिपाक म्हणून मला आपल्या आज मायदेशी परत येता आलं. त्याचा निश्चितच मला आनंद आहे. एकीकडे लोक प्रार्थना करत होते, मात्र दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खोचक टोला लगावला की तुम्ही दुबईच्या राजाकडे जालना लोकसभेसाठी प्रोजेक्ट आणण्यासाठी गेले होते, मात्र युद्ध सदृश्य परिस्थिती असल्यामुळे राजा गडबडीत होते, त्यामुळे चर्चा अपुरी राहिली, असा खोचक टोला त्यांनी दिला. काय म्हणाल तुम्ही असं? मला ते असं कळलं की ते धुरंडीच्या दिवशी आपल्या जालन्यामध्ये त्यांनी ते वक्तव्य केलं. धुराडा ज्या दिवशी असतो त्या दिवशीचं वक्तव्य फार मनावर घ्यायचं नसतं, त्याच्यामुळे तुम्ही मनावर घेऊ नका आणि मी घेत नाही. म्हणजे त्याचा अर्थ नेमका काय समजावा? नाही, अशा वल्गना करणं हे एखाद्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही, म्हणून त्याच्यावर मी न भाष्य केलेलं बरं. मगाशी तुम्ही पत्रकार परिषदेत म्हणालात की मी मेल केले, पत्र पाठवले, मात्र प्रतिसाद कोणताही आला नाही. हे कशामुळे झालं असावं? नाही, त्याला कारण काय असेल मला माहीत नाही, पण साधारणपणाने या देशातल्या नागरिकांची अपेक्षा असते की मी जर परदेशी अडकलो आणि तिथं जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर माझ्या देशातल्या कारभाऱ्यांनी, विशेषतः परराष्ट्र मंत्र्यांनी आणि एव्हिएशन मंत्र्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्हाला दिलासा देण्याचं काम करावं, गाईडलाईन द्यावी की तुम्ही या एअरपोर्टला थांबा, इथं थांबू नका, आम्ही तुम्हाला विमान पाठवतोय, घेऊन येऊ, घेऊन जाऊ. काहीही आम्हाला तिथं उपाययोजना करण्याचं काम त्या लोकांनी केलं नाही. त्याच्याबद्दल निश्चितच वाईट वाटतंय की उलट दुबईच्या गव्हर्नमेंटने तिथं लोकांना सांगितलं की तुमच्या हॉटेलची बुकिंग संपली असेल तर त्यांना पैसे देऊ नका, आपण तिथं थांबा. माझा प्रश्नच नव्हता, कारण ज्या दिवशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याच दिवशी मी तिथं गेलो होतो. तिथून पुढे 7 दिवसाचं बुकिंग माझं होतं. त्यामुळं जे लोक आपल्या भारतातले तिथं होते त्यांना दिलासा देण्याचं काम आपल्या सरकारने केलं नाही, हे दुर्दैव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केलाय. 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा त्यांनी आता नुकतीच विधानसभेत जाहीर केलेली आहे. काय म्हणाल तुम्ही? मला असं त्याच्यात एकच गोष्ट सांगायची आहे, 2 लाखापर्यंत कर्जमाफी का? अदानी अंबानीला देताना मर्यादा नाही आणि शेतकऱ्याला देताना 2 लाखापर्यंतच देऊ असं का म्हणावं मला कळायला मार्ग नाही. पण मला असं वाटतं ह्या वल्गना असाव्या, याला काय याच्यात काही बोलण्यात अर्थ नाही. ज्या दिवशी पदरात पडेल त्या दिवशी बघू. एक दुसरं, त्यांनी त्यांच्या विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू, परंतु दुर्दैवाने आता मर्यादा का घालणं चालल्या की 2 लाखापर्यंतच करू. ते तर 7-12 कोरा करूच्या भूमिकेत आहेत, मग 7-12 कोरा का करत नाही, अशी माझी आपल्या माध्यमातून त्यांना मागणी. तुम्ही या संदर्भात काय आवाज उठवणार आहात का लोकसभेत? आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मोठी रॅली आम्ही त्याच्यात घेतोय. त्या रॅलीमध्ये अमेरिकेतून शेतीमाल आयात करण्याचं काम केंद्रातलं सरकार करत आहे, त्याच्यामध्येच कर्जमाफीसुद्धा करावी अशी मागणी घेऊन आम्ही आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरणार आहोत. अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात वेगवेगळे मतांतर व्यक्त केले जात आहेत. रोहित पवार सातत्यानं आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की रोहित पवारांनी आदरणीय राज्य सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं आहे, किंबहुना आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवारांनी पत्र दिलं आहे. त्याच्यावर CBI चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. सरकारला मला असं वाटतं की याच्यामध्ये लपवण्यासारखी काही गोष्ट नाही, ताबडतोबीने CBI चौकशी करून जनतेसमोर एक एक गोष्ट समोर आणावी. पण संजय राऊत असं म्हणतायत की VSR कंपनीकडे देवेंद्र फडणवीसांचं एखादं स्वतःचं वेगळं विमान असेल. मला त्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही आपले राऊत साहेब काय बोलले, परंतु जी कोणती कंपनी अजितदादाच्या विमान अपघातामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचं मी. पण ती जी तपास आहे तो निष्पक्षपातीपणे होतोय का, काय वाटतं? म्हणूनच रोहित दादा पवारांनी सांगितलं की तो CBIकडे द्यावा. स्थानिकचा प्रश्न आहे. काँग्रेसची अंतर्गत गटबाजी जी आहे ती चव्हाट्यावरती आलेली आहे. काल स्वीकृत नगरसेवकासाठी गटनेत्याने आदेश डावललाय, म्हणजे जिल्हाध्यक्षांच्या. पहिल्यांदा काँग्रेस पक्षामध्ये
गट तट हा प्रकार आता जालन्यात राहिलेला नाही आणि आमच्या ज्या काही परिस्थिती निर्माण झाली असेल आणि आमच्या नगरसेवकांनी काही भूमिका घेतली असेल, मग ती गटनेत्याची असेल, नगरसेवकाची असेल, जर ती बेकायदेशीरपणे पक्षविरोधी कारवाया म्हणून जर केली असेल तर त्याच्यावर पक्षशिस्त भंग केला म्हणून जी काही कारवाई आम्हाला करण्याची गरज असेल ती आपण तिथं करूया. पण आता जे स्वीकृत नगरसेवक आहेत ते काँग्रेसचे म्हणावेत की भाजपचे म्हणावेत नेमकं? नाही, आता त्यांना गटनेत्यांनी काय पत्र दिलं त्याच्यावर कलेक्टरने किंवा आयुक्तांनी त्यांना पत्र काय दिलं त्याच्यावर निश्चितपणाने आम्ही कायदेशीर काय परिस्थिती निर्माण होते त्याच्यावर कारवाई करायचं निश्चितपणाने सांगू. आज मला ते बोलणं उचित होणार नाही. पण तुमचे मी आजच आलो. तुमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि त्यांच्यामध्ये वार प्रतिवार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मला परत एकदा आपल्याला सांगतो, राजाभाऊ माझ्या सोबतच बसलेले आहे, शहराध्यक्ष आतिकभाई सोबत आहे. यांच्या दोघांच्याकडून मी आता तुमच्या समक्षच इथं आलो आणि पहिले पत्रकारांना भेटलो, नंतर आता त्या भेटतील बोलतील त्याच्यावर चर्चा करू आणि जी काही कारवाई आम्हाला करायची निश्चितपणाने केली. म्हणजे तुम्ही त्या सगळ्या विषयाची माहिती आता घेणार? जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या समोर काय घटनाक्रम आला त्याच्यावर काय कारवाई केली पाहिजे ती निश्चितपणे केली जाईल. तर नक्कीच आपण पाहतो की हे होते काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे. ते नुकतेच आता विदेशातून भारतात परतलेले आहेत आणि विविध विषयावर त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.